उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पुण्यात चक्क जय गुजरातची घोषणा देण्यात आलेली आहे। सगळ्यांच्याच बोळ्या उंचावल्यात। एकनाथ शिंदेंकडून पुण्यात जय गुजरातची घोषणा झाली आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय गुजरात अशी घोषणा एकनाथ शिंदेने आपल्या भाषणाच्या शेवटी दिलेली आहे। गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत जय गुजरातची घोषणा एकनाथ शिंदेने दिलेली आहे आणि त्याचे तीव्र पडसाद आता महाराष्ट्रात उमटतायत, सगळ्या स्तरावर उमटतायत। आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है। आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है। आपके नाम से हर शख्स आदब से झुक जाता है। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात। आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है। आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है। आपके नाम से हर शख्स आदब से झुक जाता है। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात। अमित शहांसमोर लाचार झाल्याचं शिंदेने दाखवलं, अशी टीका आता ठाकरे सेनेचे नेते करतायत। किशोरी पेडणेकरांनी आता एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केलेला आहे। बा किशोरी पेडणेकरांनी नेमकं काय म्हटलं आपण पाहूया। देशाचे गृहमंत्री यांच्या समोर लाचार कसे झाले ते पण त्यांनी दाखवलं। मुळात जय हिंद म्हणणं हे आपल्या देशावरचं प्रेम, जय महाराष्ट्र म्हणणं हे आपल्या महाराष्ट्रावरचं प्रेम, पण जय गुजरात म्हणजे हिंदी बरोबर आता गुजराती शिकणं पण बंधनकारक होईल याची सुरुवात करून देतायत का? आपण बघतो एकनाथ शिंदेंच्या घोषणेच्या आता तीव्र पडसाद उमटतायत। शिंदेंच्या विधानाचा आमदार जितेंद्र आव्हाडांनी देखील समाचार घेतलाय। आता शिंदे भेटल्यावर काय म्हणायचं? केमछो शिंदे साहेब, सारुछे ना असं बोलायचं का? असा टोला देखील आव्हाडांनी लगावलाय। सुषमा अंधारे काय बोलत आपण पाहूया। एका मराठी कवीची ओळ आहे, मातीसाठीच जगावं मातीसाठीच मरावं, बाळा माती लई थोर तिला कसं इसरावं। परंतु मराठी मातीत ज्यांचा देह पोचलाय त्यांना या मराठी मातीशी प्रामाणिक राहता येत नाही। ज्या एकनाथ शिंदेंचा देह या महाराष्ट्रातल्या मराठी मातीत पोचला गेलेला आहे, या महाराष्ट्रातलं क्षार पाणी घेऊन ज्यांची वाढ झाली आणि याच महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी ज्यांना भरभरून प्रेम, साथ, सहकार्य आणि विश्वास दिला, त्या सगळ्या मराठी माणसांशी प्रतारणा करत आज एकनाथ शिंदे जय गुजरात म्हणतात। ते उगाच म्हणत नाही। खरं तर एकनाथ शिंदेंच्या ठाई एकनिष्ठता किंवा प्रामाणिकपणा हा जरी गुण नसला तरी एकनाथ शिंदेंच्या ठाई धूर्तपणा आणि चतुरपणा ठासून भरलेला आहे। नेमक्या वेळेला आपण जेव्हा राजकारणातनं आता प्रवाहाच्या बाहेर फेकले जातोय की काय, अजित पवारांनी आपल्यावर सरशी केली आहे आणि देवेंद्र फडणवीस कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत, अशा काळामध्ये अमित शहांच्या मंचावर जाऊन आपण अमित शहांची भाटगिरी केली पाहिजे, एवढा साधा सेन्स तर नक्कीच एकनाथ शिंदेंच्या ठाई आहे। कारण उद्या जेव्हा सगळा महाराष्ट्र आणि अवघा मराठी माणूस महाराष्ट्र आणि मराठीच्या अस्मितेसाठी मुंबईमध्ये एकवटत आहे, अगदी त्याच वेळेला अमराठी मतांची सुषमा अंधारेनंतर आता आमदार जितेंद्र आव्हाडांनी कसा टोला लगावला शिंदेना तो आपण पाहूया। महाराष्ट्राचा आणि ते पण पुण्यासारख्या पुण्यनगरीत जिथे मराठी हे म्हणजे संस्कृतीचं माहेर घर असं म्हणतात पुण्याला। काय करतोय आपण? काय कुठल्या दिशेला चाललो आहोत आपण? कुठल्या दिशेला? आता मला म्हणजे हे जोक म्हणून घ्या, ह्युमर म्हणून घ्या। शिंदे साहेब भेटल्यावरती आता काय म्हणायचं? कसे आहात शिंदे साहेब? केम छो शिंदे साहेब? सारूचे ने। आता एकनाथ शिंदेचे सहकारी उद्योग मंत्री उदय सामंत काय बोललेत बघा। होता का शिवसेनेचा? नाही। हा सरकारी कार्यक्रम होता का? नाही। एका गुजराती समाजाच्या कार्यक्रमाला माननीय एकनाथ शिंदे साहेब गेले होते आणि तुम्ही आम्ही जरी विचार केला तरी आपण एखाद्या जिल्ह्यामध्ये जेव्हा जातो, एखाद्या कार्यक्रमाला जातो, एखाद्या कार्यक्रमाला आपण जेव्हा माणूस बोलवतो आणि त्याचं जर योग्य असेल तर आपण त्याचं कौतुक करतो। त्याच भावनेतनं जय हिंद पहिल्यांदा म्हणाले, जय महाराष्ट्र म्हणाले आणि त्या समूहाच्या कार्यक्रमाला गेले असल्यामुळं जय गुजराती म्हणाले।
बघा उदय सामंत यांनी कशी सारवासारव केलेली आहे. एकनाथ शिंदेंनी जे जय गुजरातची घोषणा दिलेली आहे, अगदी आपल्या भाषणाच्या शेवटी त्यांनी शेरो शायरी केलेली आहे. आपके आने से यहाँ का हवा का नूर बदल जाता है असं कौतुक करून एकनाथ शिंदेने जय गुजरातची घोषणा दिलेली आहे. मात्र आता मंत्रिमंडळातील त्यांचे सहकारी उदय सामंतांनी मात्र सारवासारव केलेली आहे. गुजराती समाजाचा कार्यक्रम होता म्हणून कार्यक्रमात ते शिंदे गेलेले होते आणि त्यांचं तिथं कौतुक त्यांनी केलेलं आहे. शिंदेंच्या विधानावर आता उद्योग मंत्री आणि मराठी भाषेचे मंत्री उदय सामंतांनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे. मात्र आता एकनाथ शिंदेंच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. विरोधकांनी आता एकनाथ शिंदेंवर या मुद्द्यावरून, या शब्दावरून, या घोषणेवरून जोरदार हल्लाबोल केला. संजय राऊत मगा ट्विटमध्ये म्हणतात, अमित शहाच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप आज बाहेर आलंय. अमित शहाच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप आज बाहेर आलंय असं संजय राऊत म्हटलेलं आहे. त्यांनी देखील एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केलेला आहे. एकनाथ शिंदेंकडून पुण्यात जय गुजरातची घोषणा देण्यात आली आणि त्यानंतर विरोधकांच्या हाती आयती कोलीत आलेला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय गुजरात अशी घोषणा एकनाथ शिंदेंनी केली. आपल्या भाषणाच्या शेवटी पुण्यातल्या कार्यक्रमात त्यांनी शेरोशायरी केली आणि त्यानंतर जय हिंद आणि जय गुजरातची घोषणा दिली. त्यावरून आता विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केलाय. अमित शहाच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप आज बाहेर आलंय. पुण्यात या महाशयांनी अमित शहांसमोर जय गुजरातची गर्जना केली. काय करायचं? देशा नरा मोजूनी माराव्या पैजारा, हजारा माराव्या आणि एक मोजाव्या. हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो असा सवाल संजय राऊतांनी आता ट्विट करून विचारलेला आहे. वास्तविकता जी आहे या सरकारची ती याच्यातून स्पष्ट झालेली आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या भूमीवर जो कोणी येत असेल नुसतं महाराष्ट्राचाच नाही तर प्रधानमंत्री पण आले तरी त्यांनी या ठिकाणी येऊन जय महाराष्ट्रच म्हणला पाहिजे. महाराष्ट्राच्या भूमीवर या पद्धतीने राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी जय गुजरात म्हणणं याचा आम्ही निषेध करतो. आज खऱ्या अर्थानं खरी लाचारी आज बघितली. म्हणजे महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री शहांना बरं वाटावं म्हणून जर जय गुजरात म्हणाले असतील तर हा महाराष्ट्राचा अपमान आहे आणि मराठी माणसाचा अपमान आहे असं मी समजतो. उपमुख्यमंत्र्यांनी एखादी गोष्ट हे बोलत असताना नीट विचार करूनच बोलायला पाहिजे. महाराष्ट्रात राहून जय गुजरात अशा पद्धतीचा असेल तर हा महाराष्ट्राचा अपमान आहे. हा काय बाकीच्यांच्या कोणाचा, हा महाराष्ट्राचा अपमान त्यांनी केला आणि ही लाचारी आता काय लेवलला चालली आहे हे आता मला दिसून येतं. एकनाथ शिंदेच्या घोषणेनंतर आता सुशील केडियांच्या वक्तव्याकडे बोलूया. मराठी हिंदी भाषेच्या वादात सुशील केडिया यांनी उडी घेतलेली आहे. त्यांनी राज ठाकरेंना सोशल मीडियावरून थेट आव्हान दिलेलं आहे. मराठी शिकणार नाही, काय करायचे बोल असं राज ठाकरेंना एक्सवर टॅग करून त्यांनी पोस्ट केलेली आहे. उद्योगपती सुशील केडियांचं राज ठाकरेंना आव्हान आहे. मराठी हिंदी भाषा वादात आता व्यावसायिक सुशील केडियांनी उडी घेतलेली आहे. राज ठाकरेंना एक्सवर टॅग करून खुलं आव्हान दिलंय. त्यावरून देखील आता तीव्र पडसाद उमटलेले आहेत. बघा काय ट्विट केलं ते आपण पाहूया. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, ड्रामा बंद करो राज ठाकरे, तेरे 2-4 गुंडे 10-20 थप्पड़ मार लेंगे तो मार लेंगे, हमारे जैसे अपने वाली पे आ गए और आमरण अनशन घोषित कर दिया हमने जैसे ने. जब तक हाथ जोड़ माफी नहीं मांगता तो क्या बचेगा तेरा. सुशील केडियांच्या ट्विटवर देखील आता संताप व्यक्त होतोय. मराठी शिकणार नाही, काय करायचं बोल असं उर्मट उत्तर केडिया यांनी दिलेलं आहे. त्यामुळे आता सगळीकडे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची भावना आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्यांनी, उद्योग करणाऱ्यांनी मराठी बोललंच पाहिजे. मराठी बोलता येत नसेल तर मराठी माणूस अद्दल घडवेल असा इशारा आता सदाभाऊ खोत यांनी दिलाय. त्यांना मराठी येत नसलं तरी मराठी शिकलं पाहिजे, मराठी बोललं पाहिजे. शेवटी आमची मातृभाषा आहे, ही महाराष्ट्राची भाषा आहे. तुम्हाला जर बोलता येत नसेल तर तुम्ही त्याच्यावर जर भाष्य करणार असाल तर निश्चितपणानं तुमच्या तोंडाला सुद्धा लकवा येईल
एवढी अद्दल महाराष्ट्रातला मराठी माणूस घडवू शकतो. नेत्याला आव्हान करतो याच्यापेक्षा मराठी बोलणार नाही ही मगरुरी असून उपयोगाचं नाही. जो महाराष्ट्रामध्ये राहतो त्यानं मराठी शिकलं पाहिजे, मराठी बोललं पाहिजे. मग तो सर्वसामान्यातला सर्वसामान्य असू दे, केवढाही मोठा उद्योजक असू दे, पण मी मराठी बोलणारच नाही, माझं काय करायचं ते करा, अशी मगरुरी कोणामध्ये असू नये. कारण आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, आपण मराठी माणसं आहोत. आणि अशा माणसानं सांगायचं की मी मराठी बोलणारच नाही आणि मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे. जे कोणी उद्योजक आहेत, जे कोणी ते व्यक्ती आहेत, नक्कीच त्यांच्यावरती जी काही कायदेशीर कारवाई करायची तर आम्ही करूच. परंतु आज एकमेकांच्या भावना दुखवतील अशी वक्तव्य अर्थातच आपण टाळली पाहिजेत. विशेषतः महाराष्ट्रामध्ये राहून मराठीचा अपमान हा कदापि आमचं सरकार हे सहन करणार नाही. अर्थातच सगळ्या भाषांचा सन्मान हा ठेवला गेला पाहिजे, त्याबद्दल कुठलेही दुमत नाही. नाही, असं जर का कोणी ट्विट केलं असेल तर त्यांच्यावर 100% आम्ही कारवाईची मागणी करू. महाराष्ट्रामध्ये मराठी हीच राहील, मराठीचा सन्मान आहे, ती आमची राजभाषा आहे, मराठी आमचा आत्मा आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रात मी राहीन पण मी मराठी बोलणार नाही असं जर का कोणी उद्दामपणे बोलत असेल तर त्याच्यावर 100% कायदेशीर कारवाई करण्याचं काम करू. याच्याविषयी माझ्या मनात कुठली शंका नाही. ते जाऊ द्या, असे फालतू केडिया फेडिया टेडिया येतील, ते बोलून इथलं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतील. निवडणुकीच्या आधी महाराष्ट्रातलं वातावरण खराब करून भाषावार, प्रांतवार, जातीवार, धर्मावर इथे विद्वेष वाढावा, इथे भेगा पडाव्यात एकीला, हा प्रयत्न सरकारच प्रयत्न करते. आणि मग एक टेडिया मोड्या टाड्या हे असली लोक मदत करतात. राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या. वातावरण निवडणुकीच्या अगोदर वातावरण खराब करण्याचं काम सध्या सुरू आहे असं जितेंद्र आव्हाडांनी हल्लाबोल केला. दुसरीकडे आता केडियांवर कायदेशीर कारवाईची मागणी देखील करा अशी देखील मागणी होते. केडियांच्या या मगरूर वक्तव्यावरून आता राजकीय क्षेत्रातल्या प्रतिक्रिया आपण पाहिलेल्या आहेत. सगळीकडे संतप्त भावना व्यक्त होते. निवडणुकीच्या अगोदर मुंबईतलं वातावरण खराब करायचं काम सुरू आहे असं विरोधकांनी हल्लाबोल केलाय. केडियांविरोधात कायदेशीर कारवाई करावी, कडक कारवाई करावी अशी देखील मागणी काही नेत्यांनी केलेली आहे. आपण पुन्हा एकदा केडिया यांनी नेमकं काय ट्विट केलं आपण पाहूया. सुशील केडिया म्हणतात, ड्रामा बंद करो, राज ठाकरे तेरे 2-4 गुंडे 10-20 थप्पड़ मार लेंगे तो मार लेंगे, हमारे जैसे अपने वाले पे आ गए और आमरण अनशन घोषित कर दिया हमने जैसे ने, जब तक हाथ जोड़ माफी नहीं मांगता तो क्या बचेगा तेरा, असं ट्विट सुशील केडिया यांनी केलेलं. आणि याच ट्विटवरून आता संतप्त भावना व्यक्त होत आहेत. संपूर्ण राज्यातून संतापाची भावना व्यक्त होते. केडियांविरोधात कडक कारवाई करावी, कायदेशीर मार्गाने त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी होते. मराठी हिंदी भाषावादात सुशील केडियांची उडी घेतलेली आहे. राज ठाकरेंना थेट एक्सवर टॅग करून त्यांनी खुलं आव्हान दिलंय. निवडणुकीच्या अगोदर वातावरण खराब करण्याचं काम केडिया करतायत असा हल्लाबोल विरोधकांनी केलेला आहे. मराठी शिकणार नाही, ठाकरे काय करायचं बोल, असं मगरूर वक्तव्य केडियांनी केलेलं आहे. पुण्यात आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याकडे. एकनाथ शिंदे यांनी पुण्यात चक्क जय गुजरातची घोषणा केलेली आहे. गृहमंत्री अमित शहाच्या उपस्थितीत एका कार्यक्रमाला एकनाथ शिंदे उपस्थित होते. त्यावेळी भाषणाचा शेवट करताना जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय गुजरात अशी त्यांनी घोषणा दिली. त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावलेल्या आहेत आणि त्याच्या देखील आता संतप्त प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत. आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है, आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है, आपके नाम से हर शख्स आदब से झुक जाता है. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात. बघितलं आपल्या भाषणाची शेवटीला शेरोशायरी करत कौतुक करत त्यांनी जय गुजरातची घोषणा दिलेली आहे. देशाचे गृहमंत्री यांच्या समोर लाचार कसे झाले ते पण त्यांनी दाखवलं. मुळात जय हिंद म्हणणं हे आपल्या देशावरचं प्रेम, जय महाराष्ट्र म्हणणं हे आपल्या महाराष्ट्रावरचं प्रेम, पण जय गुजरात म्हणजे हिंदी बरोबर आता गुजराती शिकणं पण बंधनकारक होईल याची सुरुवात करून देतायत का? शिंदे लाचार झालेत अशी टीका ठाकरे गटानं केली आहे. तर संजय राऊतांनी काय म्हटलं आपण पाहूया.
संजय राऊत म्हणतात अमित शहा यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप आज बाहेर आलंय. पुण्यात त्या महाशयांनी अमित शहांसमोर जय गुजरातची गर्जना केली. काय करायचे? ऐशा नारा मोजूनी माराव्या, पैजारा हजार माराव्या आणि एक मोजाव्या. हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो असा सवाल राऊतांनी विचारलाय. हा पक्षाचा मेळावा होता का शिवसेनेचा? नाही. हा सरकारी कार्यक्रम होता का? नाही. एका गुजराती समाजाच्या कार्यक्रमाला माननीय एकनाथ शिंदे साहेब गेले होते. आणि तुम्ही आम्ही जरी विचार केला तरी आपण एखाद्या जिल्ह्यामध्ये ज्यावेळी जातो, एखाद्या कार्यक्रमाला जातो, एखाद्या कार्यक्रमाला आपण जेव्हा माणूस बोलवतो आणि त्याचं जर योग्य असेल तर आपण त्याचं कौतुक करतो. त्याच भावनेतनं जय हिंद पहिल्यांदा म्हणाले, जय महाराष्ट्र म्हणाले आणि त्या समूहाच्या कार्यक्रमाला गेले असल्यामुळं जय गुजराती म्हणाले. परंतु मराठी मातीत ज्यांचा देह पोचलाय त्यांना या मराठी मातीशी प्रामाणिक राहता येत नाही. ज्या एकनाथ शिंदेंचा देह या महाराष्ट्रातल्या मराठी मातीत पोचला गेलेला आहे, या महाराष्ट्रातलं क्षार पाणी घेऊन ज्यांची वाढ झाली आणि याच महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी ज्यांना भरभरून प्रेम, साथ, सहकार्य आणि विश्वास दिला, त्या सगळ्या मराठी माणसांशी प्रतारणा करत आज एकनाथ शिंदे जय गुजरात म्हणतात. ते उगाच म्हणत नाही. खरं तर एकनाथ शिंदेंच्या ठाई एकनिष्ठता किंवा प्रामाणिकपणा हा जरी गुण नसला तरी एकनाथ शिंदेंच्या ठाई धूर्तपणा आणि चतुरपणा ठासून भरलेला आहे. वास्तविकता जी आहे या सरकारची ती याच्यातून स्पष्ट झालेली आहे. आणि म्हणून महाराष्ट्राच्या भूमीवर जो कोणी येत असेल, नुसतं महाराष्ट्राचाच नाही तर प्रधानमंत्री पण आले तरी त्यांनी या ठिकाणी येऊन जय महाराष्ट्रच म्हणला पाहिजे. महाराष्ट्राच्या भूमीवर या पद्धतीनं राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी जय गुजरात म्हणणं याचा आम्ही निषेध करतो. आज खऱ्या अर्थानं खरी लाचारी आज बघितली. म्हणजे महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री शहांना बरं वाटावं म्हणून जर जय गुजरात म्हणाले असतील तर हा महाराष्ट्राचा अपमान आहे आणि मराठी माणसाचा अपमान आहे असं मी समजतो. उपमुख्यमंत्र्यांनी एखादी गोष्ट हे बोलत असताना नीट विचार करूनच बोलायला पाहिजे. महाराष्ट्रात राहून जय गुजरात अशा पद्धतीचा असेल तर हा महाराष्ट्राचा अपमान आहे. हा काय बाकीच्यांचा कोणाचा, हा महाराष्ट्राचा अपमान त्यांनी केला. आणि ही लाचारी आता काय लेवलला चालली आहे हे आता मला दिसून येतं. महाराष्ट्राचा आणि ते पण पुण्यासारख्या पुण्यनगरीत जिथे मराठी हे म्हणजे संस्कृतीचं माहेर घर असं म्हणतात पुण्याला. काय करतोय आपण? काय कुठल्या दिशेला चाललो होता आपण? कुठल्या दिशेला? आता मला म्हणजे हे जोक म्हणून घ्या, ह्युमर म्हणून घ्या. शिंदे साहेब भेटल्यावरती आता काय म्हणायचं? कसे आहात शिंदे साहेब? केम छो शिंदे साहेब? सारूच आहे ना. राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाडांनी कसा टोला शिंदेना लगावला आपण ते पाहिलंय. आता शिंदे लाचार झालेत अशी हल्लाबोल ठाकरे गटानं केलेला आहे. एकनाथ शिंदेंनी पुण्यात गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत जय गुजरातची घोषणा दिली आणि त्याचे तीव्र पडसाद उमटतात. मुख्य म्हणजे एकनाथ शिंदेने आपल्या भाषणाच्या शेवटी शेरोशायरी केलेली आहे. आपके आने से यहाँ का हवा का नूर बदल जाता है असं कौतुक केलं आणि त्यानंतर त्यांनी जय गुजरातची घोषणा दिली. आपण पुन्हा एकदा एकनाथ शिंदे काय बोललेत ते ऐकूया. आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है. आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है. आपके नाम से हर शख्स आदब से झुक जाता है. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात. पक्षाच्या मंचावर 1 रुपयाचं डोनेशन आम्ही घेणार नाही असा निर्णय करताय. भाषावाद सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यामध्ये जय गुजरातची घोषणा दिलेली आहे. कसं पाहता सरकारमध्ये? याच्याकडे शेवटी असं आहे, जय गुजरात म्हणतगयनी त्याच्यामध्ये वाद व्हावा एवढी संकुचित बुद्धिमत्ता आणि संकुचित बुद्धी असण्याचं काही कारण नाही. या देशामध्ये आपला देशच, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, हे लहानपणापासून रोज आपण प्रतिज्ञा घेतली आहे. ज्या राष्ट्रगीताच्या सन्मानाला आपण उभं राहतो त्यामध्ये सुद्धा सर्व राज्यांचा उल्लेख आहे. तर मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की सनी देओलचा तो चित्रपट होता, तो पाकिस्तानी त्याला म्हणतो की तू पाकिस्तान जिंदाबाद म्हण, तो पाकिस्तान जिंदाबाद म्हणतो. पण भारताबद्दल मी वाईट बोलणार नाही.
हा भाव असला पाहिजे. महाराष्ट्राबद्दल कुणी वाईट म्हणतं तर जय भवानी जय शिवाजी रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये चैतन्य आलं पाहिजे आणि महाराष्ट्र विरोधी वृत्तीगत ठेचलं पाहिजे. पण याचा अर्थ जय गुजरात म्हणणं याच्यामध्ये मला वाटतं की काही वाद असण्याचं काही कारण नाही. आता काही राजकीय एकदमच संकुचित असेल तर त्यांना जय महाराष्ट्र जय गुजरात म्हटल्याबरोबर आता याच्यातून 1-2 महानगरपालिकेच्या जागा जास्तीच्या जिंकता येईल का असं जर हसीन स्वप्ने पडत असेल तर त्यावर आमचा नाही गाजा. भाऊ, काँग्रेसचे नेते उदित राज यांनी एक वक्तव्य केलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की आदित्य ठाकरे असतील किंवा कुठले ठाकरे असतील त्यांनी भाषेच्या भेदभावावरतीच आपलं राज्य उभं केलेलं आहे. त्यामुळे काँग्रेसकडून एकंदरीत